कोणाचं भाषण जास्त आवडलं यावर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। आदित्य ठाकरेंचं भाषण आवडल्याचं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी म्हटलंय। अदानीबाबत मांडलेला मुद्दाही बहुतेकांना आवडलाय। हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे। जात-पात धर्माच्या व्यतिरिक्त विकासाचं राजकारण आणि ही मुंबई कशा पद्धतीने तोडली जाते, अदानीला कशा पद्धतीने हा महाराष्ट्र हा देश ही मुंबई दिली जाते हे अगदी पुराव्यासहित दाखवलं गेलेलं आहे। मला वाटतं मुंबईतल्या प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक मुंबईवर प्रेम करणाऱ्या भारतातील प्रत्येक नागरिक जो या मुंबईवरती आपला अधिकार दाखवतो त्यांनी या ठिकाणी जागृत होऊन यावेळेला मतदान करावं आणि हेच आव्हान या भाषणातून केलेलं आहे। आज मराठी माणसाची, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांची हे कर्तव्य आहे की आज आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। ते आपल्यासाठी एवढ्या वर्षानंतर एकत्र आलेत, आपण त्यांच्या मागे उभं राहून त्यांची ताकद वाढवायला पाहिजे। जसं शिवाजी महाराजांमागे मावळे होते, तानाजी माळुसरे होते, त्यांची ताकद म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं। आज महाराष्ट्र घडवायचं असेल, मराठी माणसाला वाचवायचं असेल तर त्यांना वोट करावंच लागेल। आजची सभा तुम्ही पाहिली असेल, काही विरोधक असं म्हणतात की बाबा ठाकरेंना मुंबई खायची आहे, लुबाडायची आहे, ओरबाडायची आहे म्हणून त्यांची सत्ता यायला हवी। माझं सरळ म्हणणं आहे की खाऊ देत, कारण आमच्या माणसांनी खाल्ली चालेल ना, खाणारे राखणारे पण तेच आहेत ना, त्यामुळे परप्रांतीय आम्हाला इथं चालणार नाही। आणि तो राष्ट्राचे लचके तोडले, महाराष्ट्राचे तोडले, आता गुळाच्या ढेपेवरती माशा घोंगावतात तशा मुंबईवरती ना मोशा मोदी आणि शाह घोंगावत आहेत। हा मराठी माणूस आता मागे हटणार नाही, पुन्हा एकदा क्रांती घडवेल आणि ती घडलेली 16 तारखेला पाहिल। विशेष करून मला आदित्य साहेबांचं भाषण इतकं भावलं की जे त्यांनी फटाके माळ लावली ती 10,000चीच माळ लावली होती। आणि या महानगरपालिकेमध्ये यांना सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही। आणि हा जसं म्हणाले ना, हा ठाकरे बंधूंची ताकद आहे, ही ताकद ह्यांचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही। ह्यांना त्या मशालीच्या आगीमध्ये आणि त्या रेल्वेच्या इंजिनमध्ये टाकून आम्ही यांना काढणार आहोत। तर ठाकरे बंधूंची ही सभा मुंबई मनपात निर्णायक ठरू शकते असं मत उमेदवारांनी व्यक्त केलंय। हे बघा, या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 2014 पासून या ठिकाणी मुंबई कशा प्रकारे अदानीला देण्यामध्ये आली एक मुद्दा, व मुंबईवरती कशा प्रकारे यांना राज्य करायचंय, मग अगदी ते बुलेट ट्रेन पासून असू द्या किंवा कोणतंही असू द्या, या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे ही मांडणी केलेली आहे। आणि त्यामुळे आज या ठिकाणी हे सगळं म्हणजे मुंबई वाचवण्यासाठी आम्हाला हे करायचे आणि ही शेवटची संधी आहे। जसं उद्धव साहेब म्हणाले की आपली जी महाराष्ट्र, आपली जी मुंबई वाचवायची